श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आणि आज आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी आणि हा जो व्हिडिओ आहे तो संध्याकाळचा आहे। तुम्ही समोर महाराज बघतच असाल की पुण्यतिथीच्या दिवशी महाराजांचे आगमन माझ्या घरी झालेले आहे। तर खूप म्हणजे महाराजांची मूर्ती पुण्यतिथीला येईल हा विचारही डोक्यात नव्हता, फक्त इच्छा होती की मूर्ती आली महाराजांची की महाराज साक्षात घरी आल्यावानी होईल मला। आणि माझी मूर्ती तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे। स्वामीमय लाईफ शीतल यांच्याकडून ती मूर्ती मागवलेली आहे आणि मूर्तीचं कामही एवढं छान कोरीव आहे। त्यांची जी पॅकेजिंग होती खूप सुंदर होती आणि जे तुम्हाला मूर्ती जवळ फूल दिसत आहे तेही त्यांनीच तिकडून पूजा करून पाठवलेलं आहे, तेही सुकलेलं नाही आहे। तेही मला एक आश्चर्य वाटलं की फुलाला उन्हाळ्यामध्ये फूल आपण देवघरात वाहिले की लगेच सुकून जातात, पण एवढं तिकडून पुण्यावरून मूर्ती येईपर्यंत फूल सुकलेलं नव्हतं। खूप छान पॅकेजिंग करून पाठवलं त्यांनी। आणि त्यानंतर मी एक स्वामी महाराजांची ही मूर्ती आणि सेवनचक्र जे ब्रासलेट आहे, तुम्ही ब्रासलेटचे बऱ्याच जणी त्यांच्या व्हिडिओ बघत असेल, खूप सगळे फायदे आहे। तर एक ब्रासलेटही माझ्या सासूबाईंसाठी मागवलेलं आहे। तर ते सेवनचक्र म्हणजे आपल्या बॉडीतील 7 चक्र ते शांत राहतात, काही आजारपण वगैरे असलं की त्याला ते नियंत्रणात ठेवतात असं ते ब्रासलेट आहे। त्याला आपल्याला ॲक्टिव्ह करून घ्यावं लागतं, संध्याकाळी महाराजांपुढे ठेवावं लागतं आणि त्याला ॲक्टिव्ह करून सकाळी आपल्या हातामध्ये घालावं लागतं। तर असं काहीतरी आहे ते। आणि मी बघितलं तेव्हा असं वाटलं, भरपूर दिवसांना त्यांचे व्हिडिओ बघतच होते मी, पण महाराज माझ्या घरी येतील हा विश्वासच मला कुठे नव्हता। काय म्हणतात ना, तिथे महाराज अशक्य गोष्टही शक्य करून दाखवतात, तसंच प्रत्येक वेळी तर माझ्या बाबतीत घडतं। पण जेव्हापासून महाराजांची मूर्ती घरी आली आहे ना, एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी वाटते आहे। असं वाटतं आहे की जे काही वाईट होणार होतं ते ह्या अगोदर होऊन गेलं आहे, आता महाराज काहीच वाईट होऊ देणार नाही असं वाटतं आहे। म्हणजे भरपूर काही सहन करून मी इथेपर्यंत आलेले आहे। भरपूर काही हेल्थ इश्यू असो किंवा फॅमिली प्रॉब्लेम असो, सगळं काही सहन करून मी आज ह्या सेवेपर्यंत आलेली आहे, महाराजांपर्यंत आलेली आहे। आणि प्रत्येक अडचणीतून मला महाराजांनी बाहेर काढलेलं आहे, म्हणजे भरपूर महाराजांनी साथ दिली आहे मला। आणि आज असं झालं की महाराज घरी आले म्हटल्यावरती एक म्हणजे मी माझा आनंदच व्यक्त करू शकत नाही आहे की जेव्हा महाराजांना बघितलं, जेव्हा ती पॅकेजिंग खोलली, मी महाराजांना बघितलं, अक्षरशः मन भरून आलं होतं की महाराज काय हो तुमच्या लीला आहे म्हणून। महाराजांच्या लीला कोणी समजू शकत नाही। महाराजांना ज्याच्या घरी जायचं असेल, महाराज प्रत्येक क्षणी म्हणजे विचार करत नाही की मला त्याच्या घरी जायचं आहे, आणि महाराजांची इच्छा असेल तेव्हाच ते आपल्या घरी येतात। हा माझा म्हणजे बऱ्याच दिवसाचा अनुभव आहे। मी खूप वेळेस अनुभव घेतलेला आहे, मला कुठलंही महाराजांची काही गोष्ट आणायची असेल, महाराजांची इच्छा असेल तरच ती माझ्या घरी येते, नाहीतर कितीही प्रयत्न केले तरी ती मला भेटू शकत नाही, अशीतली गोष्ट आहे। आणि मूर्तीचे तुम्ही चेहऱ्यावरचे हावभाव बघा, मूर्ती बघा, इतकी छान मूर्ती आहे, असं वाटतंय की महाराज साक्षात माझ्या घरात बसलेले आहे। पुण्यतिथीला महाराजांनी त्यांचा देहत्याग केला होता, आजही महाराजां सगुण रूप त्यागून निर्गुण रूपात का होईना पण महाराज माझ्या घरी आहे, आणि मी म्हणते सगुण रूपातच आहे। मूर्ती कशी वाटली हे नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ।